रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू असलेल्या प्रकरणात अजित पवारांना मात्र दिलासा मिळालाय। शिखर बँक घोटाळा प्रकरणामधल्या आरोपींना पुन्हा एकदा हा दिलासा आहे। मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे आणि त्याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने तपास सुरू केला आणि रोहित पवारांची सुद्धा याच प्रकरणामध्ये ईडी चौकशी सुरू आहे। मात्र अजित पवारांना यामध्ये दिलासा मिळालेला आहे। रोहित पवार यांची उद्या पुण्यामध्ये ईडी चौकशी होणार आहे। निखिल चव्हाण आपल्याला अपडेट देत आहेत। निखिल, पोलिसांनी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे आणि अजित पवारांना दिलासा मिळतोय आणि रोहित पवारांची मात्र चौकशी सुरू। नेमका गौडबंगाल काय आहे? नक्कीच नम्रताजी, पाहायचं झालं तर या शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये महाविकास आघाडीमध्ये हा जो संपूर्णपणे क्लोजर रिपोर्ट आहे तो पोलिसांकडून सादर करण्यात आलेला होता। परंतु ज्यानंतर सत्ता परिवर्तन झालं आणि शिंदे आणि फडणवीस यांचं जे सरकार आलं याच्यामध्ये पोलिसांनी पुन्हा हा तपास सुरू करण्याच्या अनुषंगाने ही जी चौकशी आहे ती सुरू करण्यात आली आणि त्यामध्ये पोलिसांनी अनेक सूत्रांच्या आधारे अनेक जे काही रिपोर्ट आहेत त्याच्या आधारे ही संपूर्णपणे सुनावणी आहे किंवा जी चौकशी आहे त्याला पुन्हा एकदा सुरुवात झालेली असताना अजित पवार जेव्हा पुन्हा एकदा शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये आले तेव्हा आता पोलिसांकडून हा जो क्लोजर रिपोर्ट आहे तो पीएमएलए कोर्टामध्ये या ठिकाणी राहुल रोकडे न्यायाधीश यांच्या समोर आहे तो आज सादर करण्यात आलेला आहे। या प्रकरणात एकूण पाहायचं झालं तर आता रोहित पवार आहेत त्यांची ही चौकशी सुरू असून जवळपास त्यांना देखील या संपूर्णपणे प्रकरणातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। परंतु रोहित पवार यांच्यावरती जे काही बाकीचे आरोप आहेत त्या अनुषंगाने ही चौकशी आहे ती सुरू राहीलच। परंतु आजच्या क्लोजर रिपोर्ट नुसार पोलिसांच्या क्लोजर रिपोर्ट नुसार शिखर बँक घोटाळा प्रकरणातील जे कोणी आरोपी आहेत त्यांना तुर्तास तरी दिलासा मिळाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। निखिल, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।